नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि आपण पाहत आहात ब्रेनबत्ती। आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन कथा, टॉक्सिक रिलेशनशिप। या व्हिडिओचे स्पॉन्सर्स आहेत आधार आयुर्वेद, जे गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार यावर प्रसिद्ध आहेत। त्यांची माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तर आता चालू करूया आपल्या कथेला। मुंबईच्या परळमध्ये असलेल्या एका जुन्या इमारतीत निशा नावाची मुलगी राहत होती। रात्रीचे 12 वाजले होते, पण ती खोलीत बसून एकच स्क्रीन बघत होती, तिच्या फोनची व्हॉट्सअप स्क्रीन, जिथे तिला राहुल ऑनलाईन दिसत होता। राहुल म्हणजेच तिचा बॉयफ्रेंड। तो ऑनलाईन होता, पण तिच्या सोबत नव्हता। टायपिंग तर होत होतं, पण तो मेसेज तिच्यासाठी नव्हता। प्रेझेन्स होती, पण तिच्या नात्यात नव्हती। निशाच्या चेहऱ्यावर अश्रू नव्हते, पण मन आतून थकून गेलं होतं। ही जखम दिसत नाही, पण हीच असते टॉक्सिक रिलेशनशिपची खरी सुरुवात। राहुल आणि निशाची भेट 2 वर्षांपूर्वी झाली। राहुल आउटगोइंग, कॉन्फिडंट, चार्मिंग, निशा शांत, कंपोस्ट, मनाने नाजूक। राहुलच्या बोलण्यातलं आकर्षण पहिल्याच भेटीत मोहात पाडणारं होतं। पहिल्या 4 महिन्यात त्याने तिला प्रिन्सेस सारखं फील दिलं। डेली कॉल्स, लॉंग चॅट्स, सरप्राइजेस, केअर्स। निशाला वाटलं हा माणूस माझं अख्खं आयुष्य बदलून टाकेल। तिला अजून माहिती नव्हतं की हा माणूस तिचं आयुष्य तुकडे तुकडे करणार होता। हळूहळू टॉक्सिसिटीची पहिली चिन्ह दिसू लागली। तो म्हणू लागला, तुझ्या मैत्रिणी मला फारशा आवडत नाहीत, त्यांच्यापासून तू लांब राहा। तू इतकी फ्रेंडली का बोलतेस? हा स्टेटस कोणासाठी टाकलायस? कधी कधी इमोशनल ब्लॅकमेल, तू माझी काळजी करत नाहीस, कोणीतरी दुसरा आवडायला लागलाय का? कधी सायलेंट पनिशमेंट्स, तासन तास रिप्लाय नाही, कॉल कट करणं, अचानक गायब होणं, कधी ओव्हर पॉझिटिव्हनेस दाखवणं, लोकेशन मागणं, ती कोणाशी बोलते ते विचारणं, आणि खरं सांगितलं तर विश्वास न ठेवणं। निशाला सुरुवातीला वाटायचं की तो तिच्यावर जास्त प्रेम करतो, म्हणून तो इतका पॉझिटिव्ह आहे। पण तिला कळत नव्हतं की हा पॉझिटिव्हनेस नव्हता, तर हा नियंत्रणाचा खेळ होता। राहुल हळूहळू तिचा कॉन्फिडन्स मोडू लागला। ती सुंदर दिसली की तो म्हणायचा, इतकं सजून कोणासाठी जाते? ती काही निर्णय घेत असली की तिला म्हणायचा, तुझ्याकडून काही होणार नाही। ती यशस्वी झाली की म्हणायचा, नशिबाने झालं असेल। काही जण शब्दांनी मारत नाहीत, पण मनावर खोल जखमा करत जातात। निशा त्या जखमा लपवत हसत जगत होती। एका दिवशी निशा भेटायला उशिरा पोहोचली। ट्रॅफिक होतं, पण राहुल तावातावाने म्हणाला, मी काही तुझ्या मागे धावतोय, माझा वेळ तुझ्यासाठी वाया जातोय। लोक बघत होते, निशा थरथरत होती, पण रात्री मात्र त्याचं वेगळं रूप। मी तुला सोडणार होतो, पण तू माझ्याशिवाय राहू शकणार नाही। तोच राग करायचा, तोच गिल्ट द्यायचा, आणि तोच माफीची अपेक्षा देखील ठेवायचा। पण जखमा फक्त निशाला भोगायला लागायच्या। 6 महिने गेले, निशा बदलत गेली। आई वडिलांपासून दूर झाली, मित्रमैत्रिणींपासून दूर झाली, स्वतःपासूनही दूर झाली। राहुलला तिचं मन, तिचं आयुष्य कंट्रोल करायला मज्जा येऊ लागली। एका रात्री 2 वाजता ड्रंक आवाजात एक कॉल आला, मला लोक खूप प्रेम देतात आणि तू काही नाही करत। त्या रात्री निशा पहिल्यांदा रडली, खूप रडली, पण तिच्या रडण्याचा आवाज कोणालाही ऐकू गेला नाही। काही दिवसांनी तिला राहुलचे स्क्रीनशॉट्स मिळाले। तो दुसऱ्या मुलीला म्हणत होता, निशा इमोशनल फूल आहे, माझ्याशिवाय कुठे जाणार, कंट्रोल करायला सोपी आहे। ते वाचून निशाच्या आतला आत्मविश्वास मरण्यास लागला। ती स्वतःलाच दोष देऊ लागली, मी एवढी वाईट आहे का? मी एवढी कमी का पडतीये? टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये पार्टनर दोषी असतो, पण स्वतःलाच दोष देण्याचं ओझं मात्र भोगणारा उचलतो। एक दिवस निशा मरीन ड्राईव्हवर बसली होती। लाटा पायाशी येत होत्या आणि ती स्वतःशी कुजबुजत होती, मी एवढी कमी पडले का? मी एवढी वाईट आहे का? फक्त राहुलने मला तसं वाटायला लावलं आहे। आणि तेव्हा पहिल्यांदाच तिला जाणवलं, ती प्रेमात नाही, तर ती कैदेत आहे। फोन वाजला, राहुल कॉलिंग। निशाने पहिल्यांदा तो फोन सायलेंटला टाकला। पहिल्यांदा त्याच्यावर नाही, स्वतःवर प्रेम केलं। त्या रात्री तिने मेसेज केला, मी तुझ्या आयुष्यातून जाते, मला माझ्या आयुष्याकडे परत जायचं आहे। राहुलने राग, गिल्ट, मॅनिप्युलेशन मध्ये 100 कॉल्स केले, पण निशा मागे वळून बघितलं नाही। तिने पुन्हा मैत्रिणी जोडल्या, आई वडिलांशी बोलायला सुरुवात केली, थेरपी घेतली, आणि 6 महिन्यात ती पुन्हा रेडियंट, कॉन्फिडंट आणि हसणारी मुलगी बनली। तिने डायरीत लिहिलं, टॉक्सिक प्रेम तुटल्यावर दुखत नाही, खरं तर टॉक्सिक प्रेम तुटल्यावर मुक्ती मिळते। मित्रांनो, अशा नात्यात अडकलेला प्रत्येक जण हा चुकीचा नसतो, फक्त थकलेला असतो।
आणि या गोष्टीतून शिकण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कुठलंही नातं सोडून देण्यापेक्षा त्याला वेळ देणं महत्वाचं आहे. पण जर तोच वेळ तुम्हाला त्रास द्यायला लागला तर नातं सोडा, पण स्वतःवरचा विश्वास तुटू देऊ नका. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना वेळ द्या, संवाद साधा, समजून घ्या. आणि जर तुमचा पार्टनर अडचणीत असेल, कन्फ्युज्ड असेल, इन्सिक्युअर असेल तर सोडून जाऊ नका. थोडं थांबा, थोडं समजून घ्या, त्याची थोडी साथ द्या. कधी कधी प्रेमाला फक्त एक चान्स आणि थोडा वेळ हवा असतो. आणि हो, कुणावरही गिव्हअप करू नका आणि सर्वात आधी सुरुवात स्वतःपासून करा. स्वतःच्या आत्मविश्वासावर कधीच गिव्हअप करू नका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखीन वास्तविक कथा पाहण्यासाठी आजच आपल्या ब्रेनबत्ती चॅनलला सबस्क्राईब करा.